आपलं वजन वाढलंय का? त्या वाढलेल्या वजनामुळे त्याचा लोड आपल्या गुडघ्यावरती येऊन गुडघे दुखतायत. आपलं शरीर हे बेडौल दिसतंय का? अशा सर्व समस्यासाठी ज्या व्यक्तींचं वजन वाढलेलं असतं, ती व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत असते. त्यांना असं वाटतं, की आपलं वजन हे कमी कसं होईल? तर वजन कमी करण्यासाठी आपण ज्या उपाययोजना करत आहात, त्या तर तुम्ही करायच्या आहेतच, पण त्यामध्ये आणखीन झपाट्याने आपलं वजन कसं कमी होईल, म्हणजे सोने पे सुहागा अशा प्रकारचा एक प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आरोग्य वार्ता मराठी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. उपाय आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी वाढल्यामुळं आपलं वजन काय होत असतं? वाढत जातं. मग वाढलेली अतिरिक्त चरबी आपल्याला कशी कमी करता येईल? त्यासाठी काही आपण उपाययोजना करतो का? आणि जर आपण काही उपाययोजना करत असाल, तर त्याचबरोबर आजची जी मुद्रा आहे, ही मुद्रा देखील तुम्हाला करायची आहे. कारण त्यामुळं त्या उपाययोजनाबरोबरच तुम्हाला या मुद्रेचा लाभ मिळून तुमचं वजन अगदी झपाट्याने कमी होणार आहे. मग ही मुद्रा कशी करायची? किती वेळ करायची? आणि कोणी करायची? हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. सर्वप्रथम जाणून घेऊया, ही मुद्रा केल्यामुळं आपल्याला काय फायदा होईल? तर आपल्या शरीरातील अतिरिक्त वाढलेली चरबी ती तर कमी होईलच, परंतु ही मुद्रा केल्यामुळं या मुद्रेमुळं ॲक्युप्रेशरमधील थायरॉईड बिंदू दाबले जातात आणि त्यामुळं ज्या व्यक्तींना थायरॉईड आहे, अशा व्यक्तींना देखील या मुद्रेचा लाभ होतो. अगदी लठ्ठ माणसं जी असतात, त्यांना देखील या मुद्रेचा अत्यंत लाभ होतो. ही मुद्रा केल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेमुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त जी चरबी आहे, मदत होते. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना डायबिटीज किंवा शुगर असेल, अशा व्यक्तींसाठी सुद्धा ही मुद्रा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या मुद्रेमुळे शरीरामधील सूर्यनाडी सुरू होऊन शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपली ज्या शरीरामध्ये जी काही अतिरिक्त चरबी आहे, ती अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होत असते. ही मुद्रा सकाळ-संध्याकाळ किमान 5 मिनिटापासून सुरू करून 15 ते 20 मिनिटापर्यंत एका वेळेस आपल्याला करायची आहे. ही मुद्रा रोज सातत्याने केल्यास आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जे वाढलेले आहे, ते देखील संतुलित होते. निमोनिया, सर्दी, पडसे, सायनस, फ्लोरोसी, मधुमेह, यकृताचे दोष अशा सर्व आजारावरती अगदी रामबाण ही मुद्रा आहे. या मुद्रेचे लाभ अवश्य घ्या. ही मुद्रा कोणी करू नये? तर ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी ही मुद्रा करू नये. अशी ही सूर्यमुद्रा कोणीही लहानांपासून थोरांपर्यंत रोज नियमित करू शकतो आणि या मुद्रेचे लाभ घेऊ शकतो. तर अशी ही सूर्यमुद्रा रोज करा आणि आपल्या आरोग्याला त्याचे लाभ घेत राहा. कारण आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपण आपल्या शरीराला वेळ दिला पाहिजे आणि इतर उपाय करण्यापेक्षा तुझं आहे तुझं पासी आणि जागा चुकलासी याप्रमाणे आपण आपल्या शरीराला वेळ देऊन आपण घरच्या घरी या घरगुती उपायाने देखील बरं होऊ शकतो. ही मुद्रा कशी करायची लगेचच जाणून घेऊया. तर आपल्या हाताची अनामिका ही आपल्याला अंगठ्याच्या तळाशी ठेवून अंगठ्याने त्यावर किंचितसा दाब द्यायचा आहे आणि इतर बोटे
सरळ ठेवायची. अशाच पद्धतीने दुसऱ्या हाताने देखील आपल्याला अनामिका ही अंगठ्याच्या मुळाशी ठेवून अंगठ्याने त्यावर थोडासा दाब देऊन आपल्याला ही मुद्रा 15 ते 20 मिनिट रोज करायची आहे. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत आरोग्य वार्ता मराठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करत जा आणि अशीच आणखीन काही आरोग्याविषयी माहिती पाहिजे असेल त्याबद्दल अवश्य कमेंट करा. तुमच्या कमेंट या अगदी मनापासून स्वीकारल्या जातील. नमस्कार.